गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद दिवा, काय सेवा भक्ती ते, काय उपास पडिले होते, कण्या भोवते विदुराच्या, एवढा त्यांचा छंद दिवा, काय सेवा भक्ती ते। तुका मने खूप जादासी, रूपरासी ही न कळा, एवढा त्यांचा छंद दिवा, काय सेवा भक्ती ते। श्री पांडुरंगा सद्गुरुवे स्वामी, पांडुरंगा सद्गुरे स्वामी, पांडुरंगा सद्गुरुवे स्वामी, पांडुरंगा सद्गुरे स्वामी। दया पाद पद्मे नमन माझे, नमन माझे नमन माझे। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। मूर्ती उदारा सोपान देवा, मूर्ती उदारा सोपान देवा, मूर्ती उदारा सोपान देवा। त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। जननी देवाची, अजत्रय जननी देवाची, अजत्रय जननी देवाची। हे सारस्वताची गूढ, तुम्हीच लाविली जी झाड, तरी अवधाने अमृते वाढ, शिंपुनी किजे संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितोयेन समाधी राजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जुगं शिरसा गुरुन्तं। काशाय वस्त्रं करदण्डधारिणीं, कमण्डलु पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषयित भूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होये, ऐसे वक्तृत्व कवना हे जिने तुम्ही रिझा, जयांचे केली आ स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुन आता सो मंत्रहीन करिया, नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा जोडूनी अंजुळ सेदाना उतावेळ, पहा पहा कृपा दृष्टी, बोला उरलिया गोष्टी विठ्ठला। विठ्ठल 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 विठ्ठल। गवळीयाची ताक पिरे कोण पुरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा एक अत्यंत महत्वाचा, अत्यंत प्रसिद्ध, जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला गोड सुंदर असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला कोणाचा छंद आहे हे सांगतात, आणि तो छंद जोपासण्यासाठी परमात्मा काय काय करतो यासाठी द्वापार युगातली तत्सम 3 उदाहरणही देतात। विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल। किम निमित्ताने सेवा आहे हे वेगळं सांगायलाच नको, वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारणशेष नाही, किंबहुना ती वेळही नाही, पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नयने सांगायचं ठरलं तर ब्रह्मलीन परमपूज्य रामानंद सरस्वती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपला अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव, आणि आज या भक्ती उत्सवातील ही काल्याची कीर्तनाची सेवा कोणत्याही प्रकारचा अधिकार, योग्यता, अभ्यास, भाषा कौशल्य, स्वराचं ज्ञान, तालाचं ज्ञान, किंबहुना कोण्याही ग्रंथाचं पांत अध्ययन नसताना सुद्धा ही कीर्तनाची सेवा संपूर्ण
भोईंजे ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या सेवेसाठी सर्व संप्रदायातील ख्यातकीर्त गायक वादक तथा महाराज मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावज वादक, अगदी दोन्ही हाताने पखवाज वाजवतात, म्हणजे दोन हातानेच वाजवत असतात म्हणा. अगदी संपूर्ण महाराज मंडळींवरती ज्यांचा अंकुश आहे असे आदरणीय परमपूज्य आमचे अंकुश महाराज काळे गुरुजी सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य, संगीत अलंकार एका चालीत अनेक चाली म्हणण्याचा ज्यांचा खूप मोठा हातखंड आहे असे आदरणीय परमपूज्य आमचे किशोर महाराज एडे पाटील सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य, एक अत्यंत शांत संयमी व्यक्तिमत्व आदरणीय परमपूज्य माझे सन्मित्र संगीत अलंकार नितीन महाराज जगताप ते सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट संस्था चालक, अगदी सर्व महाराज मंडळी ही बालगोपाल मंडळी पाहिली की अगदी सामान्य माणसाला सुद्धा टाळ घेऊन उभं राहावं वाटेल इतके आदर्श मंडळी. सर्वांच्या कपाळाला अत्यंत सुंदर असा ऊर्ध्व पुंड्रभाळ असा गंध आहे. सर्व महाराज मंडळी या हो 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 या सर्वांचे संस्था चालक आदरणीय परमपूज्य आमचे आदरणीय आमचे आदमाने महाराज सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना पण अंतकरणापासून धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 संघटनेचे अध्यक्ष आहेत काय? हा लगेच जन्म गेला त्याच्यात आमचा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. असो, सर्वच ग्रामस्थांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. 8 दिवस अन्नदान करणारी मंडळी, 8 दिवस कीर्तनाचं सौजन्य घेणारी मंडळी, आणि आज ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य असे श्री अंगद भारत निकम व श्री संतोष नारायणराव करळे यांच्यातर्फे आजचं कीर्तनाचं सौजन्य, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि आज ज्यांचा महाप्रसाद आहे असे कैलासवासी सोपान आप्पा बजाबा निकम यांच्या स्मरणार्थ निकम परिवारातर्फे आज संपूर्ण आपल्याला गावाला काल्याचा महाप्रसाद आहे, त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. त्यांना पण अंतकरणापासून धन्यवाद. आणि या सप्ताहाचा सर्व खटाटोप करणारी ही मंडळी 8 दिवस आपल्या प्रपंचाचा विचार न करता अगदी सप्ताह किती सुंदर आणि चांगला होईल याच्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य खऱ्या अर्थानं ज्यांचे वडील हे धोंडा महाराजांचे पखवाज वादक होते, धोंडा महाराजांची कीर्तनं ज्यांना वाजवायला मिळाली, अशा एका महान परंपरेमध्ये जन्माला आलेलं एक रत्न आदरणीय परमपूज्य आमचे अण्णासाहेब करळे ते सुद्धा उपस्थित आहेत. अण्णांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व आदरणीय परमपूज्य आमचे यश दादा सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य आमचे नटराज नाना सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य अगदी आपल्या सर्वांना एका दोरीत घेऊन चालणारे आदरणीय आमचे उमाटे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय बापू आहेत, त्यांना पण अंतकरणापासून धन्यवाद देतो. आणि आपला जो हा शिवशक्ती ना काय शिवकृपा हा जो ग्रुप आहे, अगदी एका हाकेत सर्व मंडळी ही खऱ्या अर्थानं या सप्ताहासाठी संयोजन नियोजन आयोजन करण्यासाठी उभी राहतात. खऱ्या अर्थानं त्यांचं आपण टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. कोणाच्या का निमित्ताने होईना परमात्म्याचं नाव आपल्या मुखाला येते, हे आपल्या जीवनातलं भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला माझे सन्मित्र आदरणीय आमचे सुयश दादा सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना पण धन्यवाद. ज्यांनी मला कालपासून 2दा स्मरण करून दिलं असे आदरणीय आमचे केशव करळे ते सुद्धा आहेत, त्यांना पण धन्यवाद देतो. सर्व माता भगिनी पुरुष बांधव सर्व फडावरील ही ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्याही पेक्षा अधिकारानं ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली टाळकरी मंडळी,
सर्वांच्या चरणारविंदी मी सविनय साष्टांग दंडवत घालतो आणि अगदी तासाभरात सेवा आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठला विठ्ठला आणि खऱ्या अर्थानं मला अगदी नानांनी सांगितलं, उमाटे साहेबांनी सांगितलं, अण्णा साहेबांनी सांगितलं, महाराज अगदी अर्ध्या तासात हे सप्ताहाचं नियोजन झालं. वास्तवात सप्ताह करणं हे एवढं सोपं नसतंय. आता ते किती अवघड असते ते तुम्हालाच माहिती. हो, एवढं सोपं नसतं. अगदी अर्ध्या तासात काय हा जो काळ आहे ना, हा काळच खऱ्या अर्थानं रामनवमी असेल, महाशिवरात्र असेल, गोकुळाष्टमी असेल, काळभैरवनाथ अष्टमी असेल, हा काळ आहे ना अण्णासाहेब, या काळामध्ये तुम्ही अगदी अर्ध्या तासात सर्व महाराज मंडळींचं, गायकांचं, वादकांचं, पंक्तींचं सगळं नियोजन केलं. खऱ्या अर्थानं तुमच्या बुद्धिमत्तेला धन्यवाद द्यावा लागेल. का? कारण या काळामध्ये बुवा सोडा, गायक सोडा, कीर्तनकार सोडा, वादक सोडा, या काळामध्ये चुकून जर एखादा मेला, मरू नये कोणी, या काळात जर चुकून एखादा मेला आणि त्याची जर दशक्रिया आली तर कावळ्याची सुद्धा तारीख घ्यावी लागेल. बुवा कधी भेटायचा? विठ्ठला असो. सर्वांच्या चरणाविंदी सविनय साष्टांग दंडवत घालतो आणि अगदी काहीशा वेळात कीर्तन सेवा आवरण्याचा प्रयत्न. आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. कशाचं कीर्तन आहे? कशाचं कीर्तन आहे? काल्याचं कीर्तन. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे कशाचं कीर्तन असतो? काल्याचं कीर्तन म्हणजे महाराष्ट्रातले 99% कीर्तनकार सांगतात बरं का नितीन महाराज, काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन असतं. कशाचं उमाटे साहेब? पगाराचं कीर्तन. पण खरं सांगू का, काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन नसतं. का? अंकुश महाराज, पगार हा शब्द रजोगुणी. काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन नाही, तर काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. का? पगार हा काम केल्यानंतर भेटत असतो आणि प्रसाद हा सेवा केल्यानंतर भेटत असतो. पगाराने माणसाची आशा नष्ट वाढत असते आणि प्रसादाने माणसाची आशा नष्ट होत असते. हो, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्यासु बुद्धी पर्यवतिष्ठते, असा हा काल्याचा प्रसाद आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे असं सुद्धा नाही. पत्रिकेत छापल्याप्रमाणे काल्याचं कीर्तन म्हणजे महाप्रसादाचं कीर्तन आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. काल्याचं कीर्तन म्हणजे आणि काला म्हणजे काय खरं सांगू का, काला म्हणजे अद्वैत अवस्था आहे, काला म्हणजे मिलन अवस्था आहे, काला म्हणजे अद्वैत अवस्था आहे आणि काला म्हणजे लग्न अवस्था आहे. सगळे शंकराचार्यांचे शब्द आहेत, आपल्याला वेगळं काहीही सांगण्याचं कारण नाही. असो, म्हणून आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आणि अगदी एक 10-20 मिनिटांमध्ये अभंगाचा विचार करू आणि नंतर परमात्म्याच्या लीलांचा विचार करू. खऱ्या अर्थानं सेवेसाठी जो अभंग घेतलाय, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज परमात्म्याला कोणाचा छंद आहे हे सांगून तो छंद जोपासण्यासाठी परमात्मा काय काय करतो यासाठी द्वापार युगातली 3 उदाहरणं देतात. वास्तवात या छंदाचं वर्गीकरणच करायचं ठरलं तर आम्हाला ज्यांच्याकडे शिकण्याचं सौभाग्य प्राप्त झालं असे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर पाठात सांगत असतात, बुवा छंदाचं वर्गीकरण 3 प्रकारात करता येईल. किती प्रकारात? 3 प्रकारात. एक म्हणजे जीवाचा छंद, दुसरा म्हणजे संतांचा छंद आणि तिसरा म्हणजे भगवंताचा छंद. कोणाकोणाचा छंद? एक म्हणजे जीवाचा, दुसरा म्हणजे नाश्ता केला नाही का तुम्ही? एक म्हणजे जीवाचा छंद, दुसरा म्हणजे संतांचा आणि तिसरा म्हणजे भगवंताचा छंद. आता जीवाचा छंद कोणता, संतांचा छंद कोणता आणि भगवंताचा छंद कोणता? पहिला विचार करू जीवाचा छंद. महाराज जीवाचा कोणता छंद आहे? महाराज आवाज द्या थोडा. जीवाचा कोणता छंद आहे? महाराज सांगतात, या जीवाला एक छंद नाही, या जीवाला एक नाद नाही, एक नाद नाही. या जीवाला भरपूर नाद आहेत, भरपूर आहेत. महाराज एखादा सांगा. एक सांगतो, तुकाराम महाराज सांगतात, या जीवाला एक छंद आहे. काही लोकांना पैसे कमवण्याचा छंद आहे, काही लोकांना गाड्या घेण्याचा छंद आहे, काही लोकांना बंगले बांधण्याचा छंद आहे, काही लोकांना बंगले बांधून विकण्याचा छंद आहे. असे अनेक प्रकारचे छंद आहेत. पण एक कोणाला कोणता छंद असेल नसेल माहित नाही, पण एक छंद मात्र प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. कोणता? सुंदर दिसण्याचा छंद.
कोणता छंद? सुंदर दिसण्याचा छंद. मनुष्य कीर्तनाला निघाला तरी 10 वेळा आरशात पाहतो. म्हणजे फेटा बरोबर आलाय का नाही, या अर्थाने फेटा बरोबर आलाय का नाही. का? प्रत्येकाला सुंदर दिसण्याचा छंद आहे. कोणी हात वरती करा, मला सुंदर दिसण्याचा छंद नाही, आपण त्याला कीर्तन झाल्यावर 1 रुपया बक्षीस देऊ. आहे का कोणी असं? कोणीच नाही सापडणार, कोणीच नाही सापडणार. का? प्रत्येकाला सुंदर दिसण्याचा छंद आहे. आणि महाराज सांगतात ती जीवाची चूक नाही, तो त्यांचा स्वभाव आहे. विठ्ठला आदरणीय परमपूज्य वेदांत वाचस्पती काव्य तीर्थ जगन्नाथांना पवार उदाहरण सांगायचे बरं का. एका आंधळ्याचं लग्न ठरलं. कुणाचं? बोला की जरा. ओ कुणाचं लग्न ठरलं? ओ मोबाईल वाले, कुणाचं लग्न ठरलं? बरोबर, त्याच्यात बघून सांगता काय? बरोबर, काय अडचण? कुणाचं लग्न ठरलं? एका आंधळ्याचं लग्न ठरलं. आणि त्या आंधळ्याला विचारलं काय? त्या आंधळ्याला विचारलं काय हो तुम्हाला लग्न करायचंय? तो म्हणला हो. मग लग्न करायचंय म्हणलं आपल्याला. मग त्या आंधळ्याला विचारलं काय हो तुम्हाला लग्नामध्ये कपडे कोणते घ्यायचेत? कपडे लिनन घ्यायचंय, रेमंड घ्यायचंय, शियाराम घ्यायचंय, गोपालजी घ्यायचंय, रुबी घ्यायचंय. तो म्हटलं तसं काय नाही, कोणतंही घ्या म्हणला, काय अडचण नाही, आपली तशी काय अडचण नाही. लग्न कुणाचं? हे ध्यानात ठेवा, हे ध्यानात ठेवा. लग्न कुणाचं? आंधळ्याच. त्या आंधळ्याला विचारलं काय हो लग्न कुठं लावायचंय? म्हणजे बँक्वेट हॉलला लावायचे, 3 स्टारला लावायचे, 5 स्टारला लावायचे, मंगल कार्यालयात लावायचे, मंडप घालून लावायचे, एखाद्या मंदिरात लावायचे. तो म्हणला तसं काय नाही म्हणला, झाडाखाली लावलं तरी जमल. लग्न कुणाचं? हे ध्यानात ठेवा. लग्न कुणाचं? आंधळ्याच. त्या आंधळ्याला विचारलं काय हो हे आहेर वगैरे तुमच्याकडे असतात ना? तसा तो आहेरच असतो म्हणा, जाऊ दे. तर मग त्याला विचारलं आहेर वगैरे आई वडिलांना वगैरे वऱ्हाडांना? तो म्हणला तसं काय नाही म्हणला, करा करू नका तशी काय आपली अडचण आहे. लग्न कुणाचं? हे ध्यानात ठेवा. लग्न कुणाचं? आंधळ्याच. मग त्या आंधळ्याला विचारलं काय हो लग्नात जेवायला काय काय करायचं? आता जेवण तर केलंच पाहिजे ना, जेवण त्याच्यासाठी सगळं चाललंय आपलं. लग्न कुणाचं? त्या आंधळ्याला विचारला लग्नात जेवायला काय काय करायचं? तो म्हणला तसं काय नाही, वराड उपाशी गेलं तरी चालेल म्हणलं, असं तरी जेवण शिव्यात देणार आहेत, तशी काय अडचण नाही म्हणला. लग्न कुणाचं? हे ध्यानात ठेवा. लग्न कुणाचं? आंधळ्याच. त्या आंधळ्याला विचारलं काय हो मग नवरीला दागिने वगैरे कोणते करायचे? तो म्हटलं तसं काय नाही म्हणलं, करा करू नका आपली काही अडचण नाही, असंही महाग झालंय आपल्याला काय परवडणार नाहीत. लग्न कुणाचं? हे ध्यानात ठेवा. लग्न कुणाचं? आंधळ्याच. मग त्या आंधळ्याला विचारलं काय हो हे सगळं झालं, पण तुम्हाला जिच्या संग लग्न करायचे ती कशी पाहिजे, नवरी कशी पाहिजे? तो म्हणला स्वर्गातल्या अप्सरा नसतात का तशी पाहिजे. लग्न कुणाचं? आता ह्याला बघाय डोळे नको का? महाराज सांगतात ती त्याची चूक नाही, तो जीवाचा छंद आहे. मी प्रमाण सांगतो जे बोलल त्याला, बोगस काही सांगणार नाही. मूढ जना छंद लावण्याचा, मूढ जना छंद लावण्याचा, मूढ जना छंद लावण्याचा, मूढ जना छंद लावण्याचा, पारखी तो जाणे अंतरीचा भेद, 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 जना छंद लावण्याचा, मूढ जना पारखी तो जाणे अंतरीचा भेद, अंतरीचा भेद, मूढ जना छंद लावण्याचा. प्रत्येकाला छंद आहे. कोणता? सुंदर दिसण्याचा. मूढ जना छंद लावण्याचा. जीवाचा छंद बहुता छंदाचे बहु असे जन, नै वाटू म्हण त्यांच्या संगे जीवाचा छंद. दुसरा छंद कोणाचा हो? कोणाचा?
हा असं अशी श्रोते मंडळी पाहिजे. संतांचा छंद, संतांना छंद, हो संतांना सुद्धा छंद. महाराज संत आणि छंद हे समीकरण जुळत नाही, पण तरी सुद्धा संतांना छंद आहे. कशाचा? भगवंताच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा. शुचिर्भूत सदा वाचा गोविंद गोविंद, मना लागलिया छंद नव्हे नव्हे महारावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. बहिर्दिशेला बसले आणि भगवंताचं भजन चालू आहे. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. भजन चालू आहे. एकाने सांगितलं महाराज आहो भगवंताचं नाव पवित्र आहे, तुम्हाला माहित नाही का? पवित्राणाम पवित्रयो मंगलाणांच मंगलम, असं पवित्र आहे. तुकोबाराय म्हणतात सगळं खरंय, पण काय करू, माझी वाणी आता माझ्या ताब्यात राहिलेली नाही. माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासे, माझी मज झाली अनावर वाचा. महाराज सांगतात संतांचा छंद आणि तिसरा छंद भगवंताचा. भगवंताचा, हो भगवंताचा. भगवंताला कोणाचा छंद? भगवंताला भक्तांचा छंद. का? साधव दीन वत्सला हा, माधव भक्त वत्सला. देवाला सुद्धा छंद आहे भक्तांचा. आणि केवढा छंद आहे? एवढा छंद. अहो एवढा म्हणजे केवढा? एवढा एवढा एवढा. अहो एवढा म्हणजे केवढा? अभंगाच्या दुसऱ्या एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा वा वा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा. एवढे त्याचे छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा. वा वा एवढा त्याचा आणि वाजवा देवा, एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा. देवा भक्ती काया सेवा, भक्ती काया सेवा, भक्ती काया सेवा, भक्ती टाळ्या का वाजवायला माहिती? त्याचं कारण तशी आपल्यात पद्धत नाही, पण का वाजवलं त्याचं कारण. मी चरण कोणतं म्हणायला सांगितलं? आ दुसरं. शक्यतो कीर्तनकार कोणतं चरण म्हणायला सांगतो? पहिलं. मी नेहमी सांगत असतो कीर्तनकाराने गायकाला शेवटचं असं मधलं चरण म्हणायला सांगणं म्हणजे झोपीत धोंडा घातल्यासारखं आहे. विठ्ठला विठ्ठला तुम्ही आहात म्हणूनच हा प्रयत्न चालू आहे. महाराज सांगतात भगवंताला भक्तांचा छंद आहे. केवढा आहे? एवढा आहे. अहो एवढा म्हणजे केवढा? एवढा एवढा एवढा. अहो एवढा म्हणजे केवढा? महाराज सांगतात एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. आणि एवढा हा शब्द स्वल्प परिमाणवाचकही वापरला जातो आणि एवढा हा शब्द दीर्घ परिमाणवाचकही वापरला जातो. एखाद्या गोष्टीचा सामान्यपणा सांगायचा असतो
त्याही वेळेला एवढा शब्द वापरला जातो. आणि एखाद्या गोष्टीचा मोठेपणा सांगायचा असतो त्याही वेळेला एवढा शब्द वापरला जातो. एखाद्या गोष्टीचा लहानपणा सांगायचा असला त्याही वेळेला एवढा शब्द वापरला जातो. आणि एखाद्या गोष्टीचा मोठेपणा सांगायचा असला त्याही वेळेला एवढा शब्द वापरला जातो. महाराज वर्णन करतात, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे, संपुष्टी राहावे, संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. एवढा जगदानी मागे तुळशी पाणी, एवढा जगदानी मग तुळशीदळ पाणी, एवढा तळ तळ जगदानी मागे तुळशी पाणी. एवढा जगदानी मग तुळशीदळ पाणी, एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. महाराज सांगतात, एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी, एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे. एवढा महाराज सांगतात, त्यांचा छंद देवा कोणाचाही नाही, त्यांचा म्हणजे कोणाचा. इथे सर्वनाम वापरलं बरं का. व्याकरणामध्ये दोन प्रकारची सर्वनाम सांगितली. एक म्हणजे समीपदर्शी सर्वनाम आणि दुसरं म्हणजे दूरदर्शी सर्वनाम. तो, ती, ते हे दूरदर्शी सर्वनाम आहे आणि हा, ही, हे समीपदर्शी सर्वनाम आहे. आता हे हा, ही, हे करणाऱ्यांना कळायचं नाही. विठ्ठला विठ्ठला एवढा त्यांचा छंद देवा, संबोधन वापरलं. एवढा त्यांचा छंद देवा कोणाचा, ज्यांची सेवा आणि ज्यांची भक्ती ही शब्दात सांगता येत नाही. काय सेवा भक्ती, ते संतांच्या आणि आपल्या भक्तीत फार फरक नाही. फक्त एका शब्दाचा फरक आहे. उमट साहेब, किती शब्दाचा? फक्त एका शब्दाचा. किती शब्दाचा? फक्त एकटा. एका शब्दाचा सहित आणि रहित. काय 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 सहित आणि रहित, फार फरक नाही. सहित आणि रहित एवढाच फरक आहे. तुमची आमची भक्ती ही सहित आहे आणि संतांची भक्ती ही रहित आहे. फक्त त्याच्या आधी एक शब्द लावावा लागणार आहे. कोणता? उद्वेग सहित आणि उद्वेग रहित. तुमची आमची भक्ती ही उद्वेग सहित आहे आणि संतांची भक्ती ही उद्वेग रहित आहे. महाराजांचं प्रमाण आहे. महाराज सांगतात, आम्ही भक्ती केली, पण आम्ही कशी भक्ती केली? विठ्ठला विठ्ठला भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे. म्हणून एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. आणि शास्त्राचा नियम आहे,
कोणाला कोणाचाही कितीही छंद असला तरी जर 3 प्रकारची स्वच्छता नाही आढळली तर छंद मोडकळीस येण्याची दाट शक्यता आहे. एक म्हणजे शारीरिक स्वच्छता, दुसरी म्हणजे जातीची स्वच्छता आणि तिसरं म्हणजे शारीरिक सौंदर्य. विठ्ठला विठ्ठला एक म्हणजे शारीरिक स्वच्छता आहे महत्वाची, दुसरी म्हणजे जातीची स्वच्छता महत्वाची. व्यवहारात ह्या गोष्टी पाहाव्याच लागतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शारीरिक सौंदर्य महत्वाचं. पण आमचा परमात्मा असा आहे तो शारीरिक स्वच्छताही पाहत नाही. आमचा परमात्मा असा आहे तो जातीची स्वच्छता पाहत नाही. आणि आमचा परमात्मा असा आहे तो शारीरिक सौंदर्य पाहत नाही. महाराज पाहत नाही हे नका सांगू. कोणाचं पाहिलं नाही का याच्यासाठी पुरावा सांगा. महाराज सांगतात एक नाही 3 उदाहरणं सांगतो. महाराज सांगतात अरे ती गवळ्याची ताक पिणारी मुलं ती काय फार चांगली होती का? पण तरी सुद्धा परमात्म्याला त्यांचा छंद होता का? परमात्मा शारीरिक स्वच्छतेचा विचार करत नाही, अभंगाच्या पहिल्या गवळीयाची ताकद किशोर महाराजांना मनापासून धन्यवाद. आपण काय कोणी काही म्हणे पण आपण किशोर महाराजांनी कमी वयात जी प्रगती केली ही चाली म्हणण्याची ती मात्र अलौकिक, अस्खलित आणि अवर्णनीय आहे. आपली परंपरा नाही पण तरी थोडासा परंपरा न मोडता एक गोष्ट सांगतो. वे पुंज क्या जिनमें मनोहर पुष्प खिलते ही ना हो, वे पुष्प क्या जिन पे मधुक मधु के लिए मिलते ना हो, वे मधुक क्या जिसे रसिक गण आत्महुरु ना करते हो, वे रसिक क्या जिनके हृदय से प्रेम ना बहते हो. सांगतात की बाबा अरे ती गवळ्याची ताक पिणारी मुलं ती काय फार चांगली होती का? त्यांच्या अंगावरती ड्राय क्लीनचे कपडे होते का? इस्त्रीचे होते का? नाही. निळोबार आहे तर सांगतात बाबा त्यांच्या अंगाचा गुरट घाणीचा वास येत होता. गुरट घाणी अंगाची. पण तरी सुद्धा परमात्म्याला त्यांचा छंद होता. किती होता? आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कोरेकर पाठात उदाहरण सांगत असतात. काय झालं? एका दिवशी त्या मधुमंगलाच्या आईने ताक केलं. काय केलं? मधुमंगलाच्या आईने ताक केलं आणि सुंदर असं इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काय नाही काय केलं? मावशी मै मायव इकडे इकडे काला तिकडं ना इकडं चालू आहे. काय चाललं होतं आपलं? कोणाच्या आईनं केलं?
मला नाही माहित. हा, मधुमंगलाच्या आईने सुंदर असं ताक केलं. काय ते कॅमेरा आहे पुढे, नाही तर जबाबदारीने बोलावं लागतं. सुंदर असं ताक केलं. काय केलं? सुंदर असं. नाही, मी नेहमी सांगत असतो महाराज, हा कॅमेरा म्हणजे आमच्या अवगुणांचा समाजापुढे दाखवण्याचा स्वच्छ प्रयत्न म्हणजे शूटिंग. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. लय लोक जागे आणले महाराज कॅमेरा. आपलं काय चाललं होतं? मधुमंगलाच्या आईने ताक केलं सुंदर असं. तसं घरातलाच असल्यामुळे तो व्यवस्थित करून टाकेल. व्यवस्थित म्हणजे नीट. हो, तर मग ते मधुमंगलाच्या आईने ताक केलं. सुंदर असं ताक केलं. बारीक जिऱ्याची पूड कुटून टाकली त्यात. बारीक जिऱ्याची पूड कुटून टाकली. त्याच्यामध्ये बारीक अशी कोथिंबीर कापून टाकली. त्याच्यात सुंदर अशी काळं मीठ टाकलं. सुंदर अशी साखर टाकली त्यात, आणि सुंदर थोडासा बर्फ टाकला. सुंदर असं, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, सुंदर असं ताक तयार केलं. सुंदर. आणि त्या मधुमंगलाला ते ताक पिण्यासाठी दिले. मधुमंगल म्हणला, देवाला न देता खावं, चोरी केलेल्याचं पाप लागेल. आणि जे देवाला न देता खातात ना, ते चोर आहेत. विठ्ठला रोज देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे बरं का. रोज देवाला नैवेद्य दाखवून खाल्ला पाहिजे. मग आता त्या मधुमंगलाला वाटलं देवाला न देता खावं तर चोरी केलेल्याचं पाप लागेल, आणि नेऊन द्यावं तर आईला बरं वाटत नाही. काय करायचा हा प्रश्न पडला. पण मधुमंगल असतो, त्या मधुमंगलाने पोटभर ताक पिलं. आणि नंतर ताकाची गुळणी तोंडात घेतली आणि मधुमंगल निघाला तो श्रीकृष्णाकडे आला. आता कृष्ण परमात्मा खेळामध्ये गुंग झाले होते, खेळामध्ये दंग झाले होते. परमात्म्याला सांग, आता तोंडात ताकाची गुळणी असल्यामुळे बोलता येत नव्हतं, आणि मुख्यांची भाषा शक्यतो लवकर कळत नाही. मधुमंगल म्हणायचा, अरे कृष्ण म्हणला तुला तोंड दिलंय, बोल ना. तो म्हणला ती तर अडचण नाही, बोलता येत नाही. अरे मधुमंगला काय झालं सांग ना. कृष्णा आता हे जवळजवळ 10 मिनिटं चाललंय. शेवटी मधुमंगलाचा नाविलाज झाला. मधुमंगल कंटाळला. मधुमंगलाने जोरात धक्का दिला आणि कृष्ण परमात्म्याला खाली पाडलं आणि कृष्णाच्या छातीवरती बसला. कोण? मधुमंगल कृष्णाच्या छातीवरती बसला. आणि ते मोबाईल मध्ये ते नियर बाय शेअर नसतं का किशोर महाराज, मोबाईल मध्ये ते नियर बाय शेअर असतं ना सुयश दादा, तसं या मधुमंगलाने स्वतःच्या तोंडातली ताकाची गुळणी श्रीकृष्ण परमात्म्याच्या तोंडात टाकली आणि कृष्ण परमात्म्याने पिलं सुद्धा. खाय त्याची पुष्टवडी खाय त्याची पुष्टवडी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कानो. त्या मधुमंगलाचं ताक श्रीकृष्ण परमात्म्याने पिलं ह्याच्यात आश्चर्य नाही. ऐका, पुढचा सिद्धांत फार महत्वाचा आहे. पिलं ह्याच्यात आश्चर्य नाही. त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, अरे वा 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 वा. काय झालं? अरे वा मधुमंगला, क्या बात आहे. अरे काय झालं ते तर सांग. अरे वा वा. अरे मधुमंगला, जी चव तू आणलेल्या ताकाला होती ना मधुमंगला, ती चव आतापर्यंत कधी यशोदा मातेनं केलेल्या सुद्धा ताकाला नव्हती का? परमात्मा शारीरिक स्वच्छता पाहत नाही. महाराज सांगतात, गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली. आणि महाराज सांगतात, परमात्मा जातीची सुद्धा स्वच्छता पाहत नाही. कोणाची पाहिली नाही का? महाराज सांगतात, काय उपास पडिले होते कन्या भोते विदुराच्या. महाराज सांगतात, दासी पुत्र असणारा विदुर, पण परमात्म्याने मात्र जातीची स्वच्छता पाहिली नाही. दासी पुत्र असणारा विदुर, त्या दुर्योधनाने 56 भोग जेवायला केले आणि आग्रह केला, पण परमात्मा तिथे जेवला नाही.
जेवण्यासाठी विदुराकडे निघून गेला. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कोरेकर पाठा सांगत असतात, या दुर्योधनाने श्री बालाजीचा बेत जेवायला केला होता. काय केलं होतं? श्री बालाजी. काय केलं होतं? श्री बालाजी. श्री बालाजी कशाला म्हणतात? श्री म्हणजे श्री म्हणजे शिरा. मायो, अरे बोलताना तरी चांगलं बोला. श्री म्हणजे काय? श्रीखंड. श्री म्हणजे श्रीखंड. बा म्हणजे शिरा सुद्धा येणार आहे पुढं. श्री म्हणजे श्रीखंड. बा म्हणजे चांगलं खातं करू तुम्ही, बासुंदी म्हणतात. बरोबर. बा म्हणजे बासुंदी. ला म्हणजे लाप्स. लाडू लापसी काय बी घ्या. जी म्हणजे कोण जिरे म्हणलं? जी म्हणजे जिलेबी. आणि गुरुवर्य बाबा सांगत असतात बरं का किशोर महाराज, शिरा सुद्धा केला 2 प्रकारचा. किती प्रकारचा? 2 प्रकारचा शिरा केला. एक म्हणजे गणपतराव पाटील आणि दुसरे म्हणजे सखाराम पाटील. हो, गणपतराव पाटील म्हणजे गुळाचा शिरा आणि सखाराम पाटील म्हणजे साखरेचा शिरा. विठ्ठला बालाजीचा बेत केला, पण परमात्मा तिथे जेवला नाही. जेवण्यासाठी दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी महाराज सांगतात की बाबा काय उपवास पडिले होते कन्या होते विदुराच्या. आणि परमार्थामध्ये जातीची स्वच्छता महत्वाची सुद्धा नाही. पारमार्थिकाने कधी जात नाही पाहिली पाहिजे. हो का? यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हाय सा वेदशास्त्री. तुका म्हणे याती हो का तयाची भलती. महाराज सांगतात परमार्थामध्ये जातीचा कधी विचार करायचा नाही. महाराज सांगतात की बाबा काय उपवास पडिले होते कन्या होते विदुराच्या. आणि परमात्मा शारीरिक सौंदर्यही पाहत नाही. कुणाचं पाहिलं नाही का अभंगाच्या शेवटी खूप जादा खूप जादा खूप
दासी रूपरासी हिन कळा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते परमात्मा शारीरिक सौंदर्य सुद्धा पाहत नाही महाराज सांगतात 8 ठिकाणी वाकडी असणारी ती कुब्जा दासी पण परमात्माने मात्र तिच्या अंगठ्यावरती पाय दिला हनवटीला हात लावला आणि तिला अलगदरित्या उचललं तिचं आधीचं नाव सैरंद्री तिला पूर्ववत करून टाकलं का परमात्मा शारीरिक सौंदर्य पाहत नाही तुका म्हणे कुब्जा दासी रूपरासी हिन कळा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते विढोबा रखुमाई जगत्रय जीवा जगत्रय जीवा महाराजांसाठी टाळ्या वाजवा काय सर्वांगीण कीर्तन वाजवणं हे फार अवघड असतं अंकुश महाराजांना फडकड्यात उभं करा तसंच वाजवतात आणखीन बापरे 200 आली 100 मला म्हणजे कीर्तन माझं आहे ना असं बापा बापा किती येते मला नको मी काय देतो तुम्हाला वाटलं तर बर 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 चांगले चांगलं चला असू दे या जावाई या बर बर जावाईकडून 100 रुपये सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा वा 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 असं लोक कुठेही देतात ह्यांना दिल्यावर काय पाप थोडंच लागणार आहे आता कुठं देतात हे सांगणं बरं नाही तर विठ्ठला ते धुंडा महाराज सांगायचे माणसाला विनोद कळायला सुद्धा बुद्ध्यांक लागतो विनोद कळायला हो. मी एक विनोद सांगतो कळलं त्याला 10 रुपये देणार मी कळलं त्याला प्रत्येकाला हो सांगू ना ऐकता ना ऐका ना मग ऐका ना सांगू ना खरंच सांगू सांगतो ना मग हा ऐका ऐकताय ना सांगू ना अहो सांगतो ना मग बापरे लयच पारा चढला उन्हाचा आणि तो दोन्ही एकदाच तर सांगू ना ते म्हणले बघतोय आकारानं हो तर सांगतो ऐका ऐकू राहिले ना तुम्ही ऐका ना मग ऐका हा सगळे सज्ज आहेत ना हा
मंत्री आणि पपईचं झाड सारखंच असतं. संपला विनोद. काय कळलं तुम्हाला? काहीच नाही कळलं. आ काय कळलं? आ काय कळलं? नाही नाही नाही. धोंडा महाराजांनी हा विनोद चंद्रभागेच्या वाळवंटात केला होता. हा सांगा. 50 देतो. 50 आता लगेच. फोन पे गुगल पे सुद्धा नाही. सर्व डाऊन असल्यावरती अडकण्याची दाट शक्यता असते ना. कॅश देणार लगेच. अण्णा लगेच देणार. सांगा. बर 100 देतो. 100 लगेच. नाही तर मी सांगतो सगळे 100 द्या. ऐका. त्याचा अर्थ एवढाच आहे. मंत्र्याचे आयुष्य 5 वर्ष असतं आणि पपईच्या झाडाचे आयुष्य 5 वर्ष असतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बरोबर ना? बरोबर ना? बर असं. तर महाराज सांगतात की बाबा देवाधिदेवा, हे देवाधिदेव असणारा परमात्मा, तुमच्या चरणावर माझी विनंती आहे. काय? माझी विनंती मान्य करा आणि माझ्या वाणीवरती तुम्ही प्रेम प्रस्थापित करा. का? कारण प्रेम वाणीवरती निर्माण झाल्याशिवाय मी तुमच्या गुणांचं वर्णन करू शकत नाही. का? कोणत्याही व्यक्तीचं वर्णन करायचं असेल तर त्या व्यक्तीच्या संबंधाने प्रेम पाहिजे. प्रेम असल्याशिवाय गुणवर्णन होऊ शकत नाही. प्रेम नसेल आणि व्यक्ती कितीही गुणवान असेल तर तिच्या दोषच दिसत असतात. आणि व्यक्ती कितीही साधी असेल आणि आपल्याला जर त्या व्यक्तीच्या संबंधाने प्रेम असेल तर गुणच दिसत असतात. का? ये नजरिये की बात है. विठ्ठला विठ्ठला. आता काही लोकांना काय वेळ झालेला आहे, जगात चांगला माणूसच दिसत नाही. कोणाही बद्दल बोला, त्याचं तुम्हाला काय माहिती? अरे तुझं बघ ना, त्याचं काय करायचं तुला? आपलंच रान पडीत पडलंय, लोकांच्या रानात कशाला आऊत घालायचं? पण लय खराब नार लोकांना. जाऊ दे. तर महाराज सांगतात काय? प्रेम पाहिजे गुणवर्णन करण्यासाठी. तसं परमात्मा, तुम्ही माझ्या वाणीवरती प्रेम प्रस्थापित करा. मला तुमच्या गुणांचं वर्णन करायचं. आणि परमात्म्याचं काल्याचं कीर्तन म्हटलं की परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा. सगळ्यांना पाठ आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तसं परमात्म्याने चरित्र 3 ठिकाणी केलं किशोर महाराज. एक म्हणजे मथुरेत केलं, द्वारकेत केलं आणि आदमाने बाबा गोकुळात केलं. बरं का? 3 ठिकाणी केलं. पण जे चरित्र मथुरेत केलं त्याचा उच्चार नाही, जे चरित्र द्वारकेत केलं त्याचाही उच्चार नाही, जे चरित्र गोकुळात केलं चरित्र ते उच्चारावे केले. तसं परमात्म्याच्या चरित्राला जन्माला आल्यानंतर सुरुवात नाही अंकुश महाराज. जन्माला येण्याच्या आधीपासून सुरुवात. कधीपासून सुरुवात? आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा इथून परमात्म्याच्या चरित्राला सुरुवात. विठ्ठला परमात्मा जन्माला आला. तो 8 वर्षाचा जन्माला आला. आणि 8 वर्षाचा का जन्माला आला याची अनेक कारण माधव महाराज मगर सूरज खेडकर यांनी सांगितलेली. बरं का? 8 वर्षाचा का जन्माला आला? अष्टमी तिथी होती म्हणून 8 वर्षाचा जन्माला. 8 वर्षाचा का जन्माला आला? 8 अवतारात कार्य करायचं होतं म्हणून 8 वर्षाचा जन्माला आला. 8 वर्षाचा का जन्माला आला? अष्टवसूंचा मालक आहे म्हणून 8 वर्षाचा जन्माला आला. असे अनेक कारण सांगितली. अनेक कारण. 8 वर्षाचा जन्माला आला. आईने सांगितलं कृष्णा अरे लहान. त्यावेळेला सांगितलं लहान होतो. पण वडिलांना आज्ञा केली. एक माझी विनंती आहे. काय? मला इथे ठेवू नका. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली, तेथे ठेवी मज आणि येथे मला इथे ठेवू नका. परमात्मा लहान झाले आणि लगेच वसुदेवाने सांगितलं हातात साखरदंड वगैरे काही राहणार नाही. का? उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. परमात्म्याला घेऊन निघाले. आणि निघाल्यानंतर मध्यरात्रीचा प्रसंग, पाऊस पडायला लागला, पूर वाढायला लागला. आता पूर का वाढत होता? जसे जसे आतमध्ये जात होते कमरेपर्यंत पाणी, नंतर छातीपर्यंत, खांद्यापर्यंत, नाकात तोंडात पाणी जायला लागले. आता पूर का वाढत होता? त्याची अनेक कारण सांगितलेली आहेत. 1-2 कारण सांगतो. पूर का वाढत होता? तर यमुना माता म्हणजे भक्त आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे देव आहे. आणि देवाच्या भेटीची ओढ भक्ताला असते म्हणून पूर वाढत होता. एक कारण. दुसरं कारण अगदी आपल्या सगळ्यांच्या आवडीचं कारण, परमात्मा म्हणजे जावई आहे आणि यमुना माता म्हणजे सासू आहे. असं म्हणतात. काय? असं म्हणतात की सासूला जावयाच्या भेटीची ओढ असते, आपल्याला माहित नाही. असं म्हणतात. बरोबर आहे ना?
असं म्हणतात. फक्त एकच अट आहे, काय? जावाई लांबचा पाहिजे. कुठला पाहिजे? अण्णासाहेब, जावाई लांबचा पाहिजे. हा, जवळचा नाही पाहिजे जावई. का? दूर जवाई देव बराबर. दूर जवाई देव बराबर. गाव जवाई आधा बराबर आणि घर जवाई गधा बराबर. विठाला जावाई कसा पाहिजे? फक्त लांबचा पाहिजे. म्हणून पूर वाढत होता. नंतर परमात्म्याने आपला उजवा पाय बाहेर काढला. उजव्या पायाच्या अंगठ्याचा यमुना मातेच्या पाण्याला स्पर्श झाला आणि सगळा पूर कमी झाला. का उजवा अंगठा? का? त्याची अनेक कारण सांगितलेली आहेत. साधूच्या आणि देवाच्या उजव्या अंगठ्यात आशीर्वाद असतो. म्हणून पाया पडत असताना सुद्धा श्री संतांची या हातगुडघ्यावरी, श्री संतांची या ईत अंगठ्यावरी नाही, श्री संतांची या माथा चरणावर. म्हणून कोण्याही महात्म्याच्या आणि देवाचं दर्शन घेत असताना उजव्या अंगठ्याचं दर्शन घेतलं पाहिजे. मार सांगतात, पूर चढला आचाट त्याची दिधला अंगुष्ठ. नंतर परमात्म्याला गोकुळात आणलं आणि वसुदेवजींच्या जीवनातला सगळ्यात मोठा तोटा झाला बरं का त्या दिवशी. तोटा म्हणजे हा नाही, तोटा म्हणजे हा नाही, तोटा म्हणजे नुकसान झालं. काय झालं? नुकसान झालं. जगाच्या दुःखाचं कारण असणाऱ्या मायेला घेऊन गेले आणि जगाच्या सुखाचं कारण असणारा परमात्मा ठेवला. सगळ्यात मोठं नुकसान. आणि नंतर दुसऱ्या दिवशी गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचळ काप सुटला. होता कृष्णाचा अवतार आनंदे करीती घरोघर. अगदी आनंदाला पारावार नाही. का आनंद झाला? त्याची अनेक कारण सांगितलेली आहेत. कारण काय? परमात्मा गोकुळात येताना एकटा आला नाही. मोठी माणसं जात असताना एकटी जात नसतात, ती त्यांच्या वैभवासह जात असतात. राजा चाले तेथे वैभव सांगाती. तसं परमात्मा गोकुळात आला, तो एकटा आला नाही. येताना 3 सुख सोबत घेऊन आला आणि गोकुळवासियांना 3 सुखाची प्राप्ती झाली. एक म्हणजे आध्यात्मिक सुखाची प्राप्ती झाली, दुसरी म्हणजे आदिदैविक सुखाची प्राप्ती झाली आणि तिसरी म्हणजे आदि भौतिक सुखाची प्राप्ती झाली. विठ्ठला एक म्हणजे आदिदैविक सुखाची प्राप्ती झाली. काय झालं? देवाला घरा नंदाची या गावा. धन्य त्यांच्या दैवा देवाले. अरे त्यांच्या दैवालाच देवाला. आदि दैविक सुखाची प्राप्ती, आदि आध्यात्मिक सुखाची प्राप्ती झाली. लोक गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. आळंदीला गेल्यानंतर, पंढरपूरला गेल्यानंतर, ऋषिकेशला गेल्यानंतर, काशी करून आल्यानंतर, म्हणजे काशीला जाऊन आल्यानंतर नाही, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केलिया वाचून जपतपे. आध्यात्मिक सुखाची प्राप्ती झाली. आणि तिसरी प्राप्ती घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास ग्रास आला. औषधाला सुद्धा नितीन महाराज गोकुळामध्ये दारिद्र्य शिल्लक राहिलं नाही. आता माझा तुम्हाला साधा प्रश्न आहे, दारिद्र्य कुणाला आवडतो? तुम्हाला आवडतं दारिद्र्य? नाही आवडत. किशोर महाराज, तुम्हाला दारिद्र्य आवडतं का? नाही. तुम्हाला? ना नाही आवडत. तुम्हाला? नाही आवडत. आत्माने महाराज? नाही. तुम्हाला? नाही. तुम्हाला? नाही. तुम्हाला? त्यांनी ते रिप्लाय देणं सोडून दिलं. हो. दारिद्र्य तुम्हाला आवडतं? नाही आवडत. तुम्हाला बाबा? नाही आवडत. तुम्हाला? नाही. अजिबातच नाही. बरोबर. तुम्हाला? नाही आवडत. तुम्हाला? नाही. तुम्हाला? नाही. तुम्हाला? नाही. तुम्हाला? तुम्हाला? नाही. तुम्हाला? नाही. तुला ये दादा दारिद्र्य आवडतं? त्याने तुलाच खराब तोंड केलं. नाही आवडत. नाही आवडत दारिद्र्य. तुम्हाला? नाता माऊली? तुम्हाला? तुम्हाला? नाही. कोणालाच आवडत. तुम्हाला दारिद्र्य आवडत नाही. दारिद्र्य रेषेखालचं कार्ड आवडतं का नाही? एवढे भांडणं कशासाठी चाललेत? विठ्ठला महाराज सांगतात, घरोघरी झाला लक्ष्मीचा आवास. दैन्य दारिद्र्यास ग्रास आला. औषधाला सुद्धा दारिद्र्य शिल्लक राहिलं नाही. आणि महाराज सांगतात, परमात्मा हळूहळू मोठा व्हायला लागला, रांगायला लागला आणि रांगता रांगता ये दशे चरित्र केले नारायणे.
रांगता गोधने राखिता हे रांगत रंगणी चोरीत लोणी रामत रंगणी चोरित लोणी आवळी धरीची गवळणी औरत गवळणे पांडित चरणी देती गाठी बांधत चरणी देती घराची यशोदेचा घरी यशोदेच्या घरी आला गोकुळच्या दारी कृष्ण आळवा रांगत रंगणी रांगता रांगता चोऱ्यांची प्रॅक्टिस परमात्म्याने चालू केली. आणि क्षेत्र कोणतंही असू द्या प्रॅक्टिस करावीच लागते ना. विना प्रॅक्टिसचं काही प्राप्त होत नाही. परमात्म्याने चोऱ्यांची प्रॅक्टिस केली आणि चालू केली ती घरातूनच चालू केली. आता प्रॅक्टिस केली पाहिजे. आता आमचे अंकुश महाराज पकवाज वाजवत. एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे. आता बघा त्यांची टोपी काढा, अख्खं डोकं ओलं झालंय का? घामाचा पैसा आहे. विठ्ठला एवढं सोपं नाही. एका बोलाची प्रॅक्टिस खूप भूक लागलेली असताना सुद्धा अर्धपोटी उपवाशी राहून कडाक्याच्या थंडीत रात्र एका बोलाची प्रॅक्टिस करावी लागते. त्यावेळेला हातातून दागिन्याचा बाहेर पडतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस परफेक्ट मॅन परफेक्ट. म्हणजे सरावाने माणूस परिपूर्ण होतो. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला इंग्रजी येते का? एवढं एकच वाक्य येते. हो, म्हणून पकवाज आता आमचे हे नितीन महाराज गातात, किशोर महाराज गातात. ठीक आहे, पुन्हा प्रत्येकाचं भांडवल वेगळं असतं. त्यांनी म्हटल्यानंतर मला नाही म्हणता यायचं. प्रत्येकाचं स्वतंत्र असतं. आता हे गातात. एवढं सोपं आहे का? नाही. अहो गायन तर पकवाजापेक्षा थोडासा अवघड विषय. का? प्रॅक्टिस करून गायन येत नाही. काही मेले प्रॅक्टिस करू सारे गप्पा बसा, सारे गप्पा बसा, सारे गप्पा. आम्ही म्हणत असतो आम्ही गप्पच आहे. तुम्हीच म्हणा. का? किशोर महाराज तुम्हाला सांगतो, माणसाला स्वर अंगीभूत असावा लागतो. आणि अंगीभूत असलेल्या स्वराला चालना देण्यासाठी जी साधना केली जाते त्याला रियाज म्हणतात. विठ्ठला आमचे गुरुजी सांगायचे, गाथामूर्ती रामचंद्र बाबा बोधे नेहमी म्हणायचे, अरे ज्ञानेश्वर, स्वर लागण्यासाठी सुद्धा परमात्म्याची कृपा असावी लागते. का? क्षेत्र कोणतंही असू द्या प्रॅक्टिस करावीच लागते. परमात्म्याने चोऱ्यांची प्रॅक्टिस केली. एका दिवशीचा प्रसंग असा, अगदी यशोदा माता घुसळण करू लागली. घुम घुम करीते, घुम घुम करीते, डेरे घुमते. यशोदा माता घुसळण करू लागली. आणि जुनी यशोदा माता घुसळण करू लागली. आणि घुसळण करत असताना सासूबाई आली. ती म्हणली, अग ए यशोदे, यशोदे, अग 12:15 वाजले, 12:30 वाजले, 12:30 वाजले, अजून तुझं घुसळण झालं नाही. ती म्हणली, काय करू सासूबाई, घुसळण होत नाही, लोणीवर येत नाही. ती म्हणली, अग, आणि पूर्वीचा काळ, बर पूर्वीच्या काळात 12:30 म्हणजे लय झाले 12:30 काम आटोपण्यासाठी. पूर्वीच्या काळात अजूनही जुन्या लोकांना विचारा, बरीचशी मंडळी तिथं, पूर्वीची माणसं सूर्योदयापूर्वी सगळी कामं आटोपून बसायची. सगळी कामं, बरोबर का नाही? सगळी कामं आटोपून बसायची. वाट बघायची कशाची? हा डेरा माठ. डेरा. अगं फ्रीज आहे का? फ्रीज. एक काम कर, फ्रीज मधलं पाणी टाक, उन्हवणी घाली ते, शिळवणी घाली ते, गार पाणी टाक. गार पाणी टाकलं तरी लोणी वर येत नव्हतं. ती म्हणली, अगं जरा वातावरणच बरोबर नाही. एक काम कर, काय? खाली बुडाला चिकटून बसला असेल, हात घालून बघ, हात घालून. आदरणीय धोंडपंत दादा महाराज शिरवळकर सांगायचे बरं का, त्यांचं वाक्य, ज्याचं ऐकलेलं त्याचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे, अन्यथा वाङ्मय चौर्याचं पाप लागत असत. अगं एक काम कर, खाली बुडाला हात घालून बघ. बुडाला हात घातला आणि मऊ लागायला लागलं. आणि हात घालून वर काढला तर लोण्याचा गोळा नव्हता, हिच्याच पोटचा गोळा होता. लोण्याचा गोळा नव्हता, हिच्याच पोटचा गोळा होता. कृष्णाला सांगितलं, अरे कृष्णा, काय करत होता सातमध्ये?
आई चोऱ्या करत होतो विठ्ठला विठ्ठला विठाला 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 काय करत होता सातमध्ये आई चोऱ्यांची प्रॅक्टिस करीत होतो काय उणे का करीतोस ही चोरी अरे काय कमी आहे बाबा तुला काय कमी कशाला चोऱ्या करतो नाही आई चोऱ्यांची प्रॅक्टिस करतो आणि नंतर परमात्म्याने गावात सुद्धा चोऱ्या करायला सुरुवात केली आणि नंतर गवळणी गाऱ्हाणे घेऊन येऊ लागले गवळणी सांगायला लागले अगं यशोदे गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे रावे का जावे गोकुळे रावे का जावे राहावे का जावे गोकुळे रावे का रावे का गावात राहावं का गोकुळ सोडून जावं त्या कृष्णाला काहीतरी सांग कृष्ण म्हणला पेंड्या ही लय वडवड करते म्हणला ही तो म्हणला ही खालच्या वार्डातली म्हणला बर बर हिच्या घरचा नंबर लिहून घे तिच्या घरचा नंबर लिहून घेतला आणि परमात्मा दुसऱ्या दिवशी चोरी करण्यासाठी तिच्याकडेच गेला आणि पूर्वीचा काळ घराला अंगण असायचं त्या अंगणात बसली ओट्यावर आणि परमात्मा हळूच तिच्या जवळ जायचा ती धरायला उठली निघून जायची असं कमी नाही महाराज असं अर्धा तास चालला अर्धा तास जवळ यायचा धरायला उठली की पळून जायचं आणि ती दमली गवळ परमात्म्याला दया आली परमात्मा म्हटला थकली का गवळणी गोपाळ म्हणजे सामान्य नव्हते त्या जानवेद गर्वीच्या श्रुती श्रुती रूपी नोहे मत प्राप्ती परमात्म्याने सांगितलं परमात्मा जवळ गेला आणि तिने हाताला धरलं हाताला धरलं आणि घरात नेलं ह्या डेऱ्यातलं सगळं लोणी बिनी काढलं सगळ्या अंगाला लावलं शिरबीड केला ती म्हणली चल चल लय तू आई नाकानं कांदी सुली तिनं महापोरासारखं पोरग नाही महापोरासारखं मला अजून कळलं नाही उमाटे साहेब नाना अण्णा मला अजून कळलं नाही नाकानं कांदी कशी सोलतात हा शोध कोणी लावलाय मी बघतोय मला सापडतच नाही नाकानं कांदी कशी शक्य होतोय महाराज तू यायले नाकानं कांदे सोली तिनं चल चल महापोरासारखं बघ आज तुला नाही पकडून नेलं तर मी सुद्धा भोईंजातली नाही चल हाताला धरलं घेऊन निघाली आणि वाटेत चौक लागला आणि सगळा घोटाळा तिथंच झाला चौक लागला आणि सगळा घोटाळा तिथंच झाला पुढून मालक आले ते म्हणले कुठ चाले हा बाजूला कधी पण आडवच यायची हा बाजूला कृष्ण म्हणला काळजी करू नका इकडे मी आहे ना तुम्हाला इकडे कृष्णानं आपला हळूच हात काढून घेतला तर याला काय अवघड आहे आपला हळूच हात काढून घेतला आणि मालकिनीच्या हातात मालकाचा हात घालून दिला आणि जोडपं निघालं 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता नाही पूर्वीच्या काळात फार बंधनं होती महाराज स्त्रियांच्या हसण्यावरती सुद्धा बंधनं होती पूर्वीच्या काळांमध्ये आमचे आजोबा सांगायचे लग्न झाल्यानंतर आम्ही 10 वर्ष बोलत नव्हतो हो विचारा जुन्या लोकांना आता तर संगच पत्रिका घेऊन येतात नशीब अजून दोघच येतात विठ्ठला पूर्वीचा काळ मर्यादेचा हे जोडपण निघालं किशोर महाराज अख्खं गाव हसायला लागलं अख्खं गाव हिला वाटायचं आतापर्यंत कृष्णाला कुणी धरलं नाही कुणाची ताकद झाली नाही आपण धरला आपण आपल्यामुळं झालं आपल्यामुळं ताकद होती का कुणाची हा आपण म्हणून निघाली आणि हिला कृष्ण दिसायचा आणि गावातल्या लोकांना मालक दिसायचा नंतर ही दारात आली आणि परमात्मा हळूच दुसऱ्या दाराने घरी गेला तर हिने चल यशोदे अरे लय नाकानं कांदे सुलीत होतीस नाही पोरासारखं पोरग नाही बघ आज मुद्देमाला गडी पकडून आणलेला आहे हे बाहेर आणि कृष्णाने सांगितलं आई बाहेर चल काय झालं कृष्णा अरे आई अगं आई पिक्चर आलाय पिक्चर कोणता धुरंधर विठ्ठला बाहेर चल कृष्णाला कडेवर घेतलं आई बाहेर आली आणि इतक्यात शिव्या दिल्या महाराज त्या गवळणीनं
इतक्या शिव्या दिल्या 108 देऊ का 2-4 इतक्या शिव्या दिल्या भयानक. आणि भांडणाचा पण नियम असतो, भांडणाचा पण नियम असतो. हो तू म्हणसाल मला सगळं ऐकलं पण भांडणाचे नियम नाही ऐकले. ऐकून ठेवा, भांडणाचा पण नियम आहे. काय एक शांत आणि खराब माणसाला तुमच्याकडे काय म्हणतात? खराब माणसाला रगेल आहे का शब्द तुमच्याकडे? हा हा, एक चांगलं आणि एक खराब असलं की भांडणं रंगत नसतात. हा हा, रंगत नसतात, मजा येत नाही. दोन्ही पाहिजे, दोन्ही असे चेक गेलेले पाहिजे दोन्ही बी, मग भांडणात फार मजा येत असते. भांडणाचा पण नियम. तर मग आता ही यशोदा माता शांत, ती गवळण इतकी तर बोलली महाराज. आणि बोलून 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 दम जिरला, शांत झाली. ती म्हणली मी इतके मेसेज केले तरी हे रिप्लाय का देत नाही? काय देत नाही? काय चुकलं? काय चुकलं? हिनं पाहिलं तर बापरे, कृष्ण तर हिच्या कडेवर दिसतो, मग माझ्या हातात कोण? तिनं पाहिलं तर बापरे, मालक तुम्ही तुम्ही माझ्या हातात कधी आले? तो म्हणला लग्न झालं त्या दिवशी चालू म्हणला. ठाला काय राहिलं म्हणला, लग्न झालं त्या दिवशी तू या हातात आलो म्हणला, अजून तुझ्या हातातच आहे गा. आईनं सांगितलं कृष्णा बस झालं, आता गावात राहायचं नाही. उद्यापासून उद्या जाई राणा सवे घेऊन निघू जना, चला वळू गाई बैसू जेऊ एकेटाई. आईनं दुसऱ्या दिवशी सुंदर अशी कृष्णाला आंघोळ घातली, अगदी सुंदर असा राजकुमार तयार केला. आणि परमात्मा खांद्यावरती कांबळी आणि हातामध्ये काठी घेऊन गायी चारण्यासाठी यमुनेच्या तीरावर निघाला. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. टाळी वाजवा, एक टाळी टाळी टाळी. हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी. तारी तसे धेनो, तारी तसे धेनो सावळा जगदेती. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. चारी तसे धेनू, चारी तसे धेनू सावळा जगजेठी. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. म्हणा हा. राधे 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 मुकुंद मुरारी. महाराज सांगतात खांद्यावरती कांबळे आणि हातात काठी घेऊन परमात्मा यमुनेच्या तीरावरती आला. आणि यमुनेच्या तीरावर अनेक खेळ खेळले परमात्म्याने, अनेक खेळ. आपण तू भक्ती पंपार्थ गुण केलं मानू, 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 आपण तू भक्ती पंपार्थ गुण केलं मानू. केळगिटी दांड पोरा, केळगिटी दांड पोरा, केळगिटी दांड अबे
अशी म्हणणारी आणि वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठ्ठला विठाला विठाला महाराज सांगतात की बाबा अनेक प्रकारचे खेळ खेळले. परमात्म्यानं सांगितलं बहुतेक तू पोहे खाऊन आलेला दिसतो. हो तू नाश्ता करून आलेला दिसतो देवा, आम्हाला मात्र भुका लागल्या. हो परमात्म्याने सांगितलं एक काम करा, सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या एकत्र करा. परमात्म्याने शिदोऱ्या पाहिले, एकाची शिदोरी हे वाळली भाकर ऐक जमणार नाही, एकाची शिदोरी पाहिजे. देवाने सांगितलं अशा शिदोऱ्या जमणार नाही, सगळ्यांनी चांगल्या शिदोऱ्या आणायच्या. तिथे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, चोखोबाराय महाराज, बोधले महाराज ही सर्व मंडळी होती. त्यांनी सांगितलं देवा जमणार नाही, जमणार का? ज्या वेळेला घोंगड्या वाटप झाल्या त्यावेळेला फाटकी घोंगडी आम्हाला दिली आणि आता म्हणतो चांगले शिदोरे आणा, अजिबात जमणार का? तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. अहो तुमच्यासाठी सगळं सोडून आम्ही आलो बरं देवा. आणि आम्ही दुरून आलो, दुरोणी आलो मी गा, दुःख झाले दारुण. पुढे गेले ते बर. महाराज सांगतात की बाबा आलो उल्लंघुनी दुःखाचे पर्वत, कुछ हम समजे कुछ तुम समजे. विठ्ठला महाराज सांगतात फार लांबून आलो बरं, दुरोनी आलो मी गा, आलो उल्लंघुनी दुःखाचे पर्वत, पायापासी ही तर तुमच्या तरीका, जन्म जन्म का भूला भटका, आया हुदरबार तुम्हारे गले से लगाले, ओ मुरली वाले बंसी वाले, कुरली धावकडी घी, पुढे पायी नचलवे, कृपाळुवे पांडुरंगे, अंग संगे जीव लगे, अवघी निवारावी भूक, अवघ्या जन्म दुःखाते, तुका मने बोलवे ना लावी तना ईश्वरी, जन्म जन्म का बुला भटका, आया हूँ दरबार तुम्हारे गले से लगा ले, ओ मुरली वाले. देवा माझी जशी शिदोरी असेल ना तशी समाविष्ट करून घ्या. परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या.
परमात्म्याने सर्वांना कमलाकार वृत्तीने बसवलं, म्हणून त्याचं नाव काय आहे? कमलाकर. म्हणून कमलाकार वृत्तीने बसवलं. परमात्म्याने लहान लहान गोपाळ होते त्यांना जवळ बसवलं, आणि जे मोठे मोठे होते त्यांना लांब बसवलं, आणि परमात्मा मध्यभागी उभा राहिला. असंच आहे देवाचं. जो स्वतःला फार शहाणा समजतो ना, परमात्मा त्याच्या 1000 किलोमीटर लांब असतो. आणि जो साधा भोळा वारकरी समजतो, परमात्मा त्याच्या जवळ असतो. महाराज सांगतात, भोळे भाळे भक्त गातात दिसाबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी, तुका म्हणे करीश, तुका म्हणे राहे शहाणिया दुरी. महाराज सांगतात, परमात्म्याने सर्व गोपाळांना एकत्रित केलं, सर्वांना हसवलं, सर्वांचं रंजन केलं, आणि परमात्म्याने सर्व गोपाळांना काला दिला. त्या प्रसंगाचं वर्णन बर का अंकुश महाराज शुकाचार्य करतात. परवा एक जण म्हणला शुक्राचार्य वर्णन करतात. नाही कळलं तुम्हाला? जाऊ दे, जेवल्याशिवाय जाऊ नका. शुकाचार्य वर्णन करतात. कमीत कमी टिप्पण तर नीट बसव ना. शुकाचार्य वर्णन करतात. बिबरत वेणू जठर पठयो हो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसरून कौलन तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरिसृदो हासय नर्म विश्वही स्वर्गे लोके मिशती भूभुजे यज्ञ भुग्बाल केली पुंडलिक वरदा. श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय. रामलिंग भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज सांगतात, इथेच काल्याचं कीर्तन संपलं असं नाही. परमात्म्याने सर्वांना काला दिला आणि नियम सांगितला बर का. काय? आजच्या दिवस हात यमुनेत धुवायचे नाही. आजच्या दिवस हात यमुनेत धुवायचे नाही का? काल्याचे असे देवजळी झाले मासे आजी ओ सम्रावती काला पहावया इति देव विसरती देह भावा कुला. सांगण्याचा सिद्धांत एवढाच आहे, देव झाल्यानंतर सुद्धा काला मिळत नाही. काला होण्यासाठी वारकरी आणि वारकरीच व्हावं लागतं, तरच काला प्राप्त होतो. हा परमात्म्याच्या जगाला सांगण्याचा सिद्धांत आहे. असो, झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सर्व माता भगिनी, पुरुष बांधव, सर्व आपलं ग्रामदैवत असणारं रामलिंग परमात्म्याच्या चरणी झालेली सेवा, श्री संत मानकोजी महाराज बोधलेंच्या चरणी, ब्रह्मलीन परमपूज्य रामानंद सरस्वती महाराज यांच्या चरणी, आणि परमपूज्य स्वामी शिवचरणानंद सरस्वती महाराज चिंचगाव टेकडी यांच्याही चरणी झालेली सेवा समर्पित करतो. सर्व अन्नदाते, सर्व सौजन्यदाते, हस्ते परस्ते सर्व सहकार्य करणारी भाविक मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. या सेवेसाठी सर्वच मी प्रारंभालाच बोलून गेलो.